पुण्यात पुन्हा रक्तरंजित गँगवॉर। वनराज अंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अंदेकर टोळीनं पुण्यात हत्येचा प्रयत्न केलाय। वनराज अंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश मस्केचा सख्खा भाऊ अक्षय मस्के याची भर दिवसाभर चौकात गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून बालाजीनगर परिसरात हत्येचा प्रयत्न करण्यात आलाय। अंदेकर टोळीनं हा हल्ला का केला ते पाहूया। आकाश मस्केनं वनराज अंदेकरच्या हत्येसाठी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणि काडतुसा आणल्याचं तपासात समोर आलं होतं। त्यामुळे मकोका अंतर्गत कारवाई करून आकाश मस्केची तुरुंगात रवानगी करण्यात आली। अशावेळी तुरुंगात आकाशला संपवणं शक्य नसल्यानं अंदेकर टोळीनं बदला घेण्यासाठी आकाशचा भाऊ अक्षय मस्केचा दिवसा ढवळ्या खून करण्याचा प्रयत्न केला। आज सकाळी 9:50च्या दरम्यान शाहू बँक चौक येथे अक्षय बाळू मस्के नावाचा एक रिक्षा चालक आहे, त्याच्यावर 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहेत। यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर कोयता ह्यांनी वार सुद्धा झालेला आहे। गेल्या 2 वर्षांपासून अंदेकर आणि कोमकर गँगमध्ये कसं हत्या सत्र सुरू आहे ते पाहूया। 1 सप्टेंबर 2024ला नानापेठ भागात बंडू अंदेकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांची कौटुंबिक वादातून आणि गुन्हेगारी वर्चस्वातून कोमकर टोळीनं हत्या केली। त्यानंतर 5 सप्टेंबर 2025ला वनराज अंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून अंदेकर टोळीनं हत्येतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकरची तब्बल 9 गोळ्या झाडून हत्या केली। तसंच 1 नोव्हेंबर 2025ला अंदेकर हत्येतील आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळेची गोळ्या झाडून हत्या केली आणि आता आरोपी आकाशचा भाऊ अक्षय मस्केच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आलाय। पुण्यातील या गँगवॉरमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। गँगवॉरमुळे घरातून बाहेर कसं पडायचं असा सवाल पुणेकर उपस्थित करतायत। मोठ्या मोठ्याने आवाज येत होता म्हणून त्यांना घाबरून मी घाबरून गेलो आम्ही दोघी जणी आणि नंतर अर्धा पाऊण तासाने पोलीस लोक आली। असं तर होत असलं तर कसं राहायचं बायांनी बी मुलांनी बी सांगा तुम्हीच। या दिवसा झाले 10 वाजता, मग रात्र पण धोक्याची आणि दिवस पण धोक्याचा। आम्ही जाणार कसे? पब्लिक लोकांना दहशत आहे ना। आता कायदा सुव्यवस्था तर अजिबात राहिलेली नाहीये। 500 मीटरवरती भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे आणि अजूनही इथं गुन्हेगारांवरती वचक नाहीये। अंदेकर टोळीनं वनराज अंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आता थेट आरोपींच्या भावांना आणि मुलांना टार्गेट केलंय। या रक्ताच्या होळीमुळे पुणेकरांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण पसरलंय। गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलाय की नाही? गँगस्टर समोर पुणे पोलिसांचा खुळखुळा झालाय का? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत। सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज,